हायला तोंड माणूस चालले ते गुरुदादा किडनॅप करायला नाही चालले. तुला सांगतो करण्या, हा. मी लहानपणी इतका भारी दिसायचो ना, की बस त्या भारी दिसण्यामुळे ना माझ्यावर 5 वेळा किडनॅपिंगचे प्रयत्न झाले. हं. हा गुरुदादा कोण काय होतं किडनॅप तुम्हाला? अरे करण्या, मी असा रस्त्याने चाललेलो असलो ना पायी पायी, हा. ज्याला मी आवडायचो ते माझ्यावर किडनॅपिंगचा प्रयत्न करायचे, कारण मी सुंदर तेवढा दिसत होतो ना. त्यामुळे. होय गुरुदादा हा. मग तुम्ही वाचले कसं काय? अरे करण्या, कसं माहितीये, मी घाबरलो नाही, अजिबात घाबरलो नाही. हा. मी आहे ना त्यांचे सगळे प्रयत्न असे हाणून पाडले. हायला सुट्टीच गुरुदादा नाही. तुम्ही लय बेकार राव. अरे करण्या, कसं आहे माहितीये का, ह्या दुनियेत जर जगायचं असेल ना तर असं बेकार राहावं लागतं रे. सोपं नाही. होय गुरुदादा हा. तुम्ही एवढं सुंदर दिसता मग तुमचं लग्न का नाही झालं? करण्या, तो वादाचा विषय, त्यामुळे त्याच्यावर आहे ना आपण सविस्तर चर्चा करू. आता नको त्याच्यावर चर्चा करायला. तुला काय काम आहे का? आहे ना ते उसाला बांधायचे. आहे ना. हा. हा, मग जा पळ. पळ, ते काम बघ आपला. आला माझा लग्नाचं काढायला. काय गुरुदादा तुम्हीच आवाज मारून मला बोलवलं आणि आता तुम्हीच मला हाकून लावताय. मग आता मीच विचारले ना तुला काम आहे का म्हणून, मग जा आता पळ. माझा लग्नाचा विषय काढ. हायला तोंड माणूस चालले ते गुरुदादा किडनॅप करायला नाही चालले. गुरुदादा म्हणत होता मला की मला अजून सुद्धा किडनॅपचे प्लॅन होत्यात, पण मी असले गुरुदादा किडनॅपच होऊन देणार नाही. हे तुषार चल चल चल. कुठे अरे ते गुरुदादा किडनॅप करायला किडनॅपची टोळी आलीत. गुरुदाराला किडनॅप करायला? हा मग चल की तू. ए तुषार हा. आता मी असताना गुरुदादा किडनॅप होऊन देणार नाही. चप्पल घालतो. आयले तरी म्हणलं काय तू चल लवकर. गेल तुम्ही. पकड पकड. अरे मला कुठे पकडतो त्याला पकड. धर. जल्दी मला घे जल्दी मला घे जल्दी मला. तुम्ही अजिबात शब्द पण बोलायचा नाही. ए मी गुरुदादा घेऊन आलो तू यांना धरून ठेव. लवकर तुम्हाला सांगितलेलं काय नाही, शब्द नाही बोलायचा अजिबात. गुरुदादा चला चला चला. ए करण्या, आला का तू परत? तुला बोललो ना काम धंदे बघ जाऊन म्हणून. अहो तुम्हाला किडनॅप करा किडनॅपची टोळी आली. चल लोक घरात चल, अहो घरात तिकडे कुठे चला. अरे घरात चल त्याला ना. निंबाला बांधून ठेवली आम्ही तिथे. चला लवकर. असं सांग ना मग. ए करण्या, पण अरे अशी कशी टोळी आली? मला कालच प्रयत्न झाला होता किडनॅपिंगचा. अहो आम्ही तिथे लिंबाला बांधून ठेवली ती टोळी बिन बांधू आली. चला लवकर. चालते चल, आज आहे ना सुट्टी देणार नाही. आज बघतोच एक एक. चल, कुठे किडनॅप? हे बघा हे बघा हे बघा kidnap. मला किडनॅप करायला, मला 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 किडनॅप करायला. करण्या मार. मला 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 किडनॅप करायला. मला थांबा थांबा गुरुदादा थांबा थांबा. काय काहीतरी फालतू वाटतंय थांबा. मला मारू दे अहो करण्या. थांबा तुम्ही. करण्या, मार. अहो, काहीतरी गोंधळ झालाय गडबड झाली थांबा. मारू दे करण्या, मार. ऐका आता खरं ऐकता का नाही? हो मग तुम्हाला किडनॅप करायला एक बाई एक बाबा होता. तो नुसता बाबा आहे. मग आणि बाई तरी कुठे? मी इथं दुसऱ्याला ठेवला होता त्यांच्यावर आखण. त्याला म्हणलं सूड नको त्यांना. पण करण्या, हा? अरे पण ह्यो नुसता बाबाच आहे. बाई कुठे गेली? दुसऱ्या कुठे? बाई बहुतेक तुमच्या शोधात गेली तुम्हाला हम्म. किडनॅप करायसाठी. होय. हा. पण एक काम कर, याचं तोंड खोल. अयो. अरे, मला मला कोणी हाणलं पहिलं? गोदादा मी गोदादा नाही, मी नाही, मी नाही. ए, मी नाही. करण्या, गोदादा गोदादा मी करण्या. नाही मी नाही गोदादा गोदादा. मी नाही दुसऱ्या. मी नाही मारलं. ऐकून घे. एक करण्या म्हणला किडनॅपरला मी बांधून ठेवलंय म्हणून मला इथं घेऊन ए, आलाय. पण मी तुला किडनॅपरला बांधून ठेवा सांगितलं तिथं तू कस काय बांधलाय तुला? ती बांधून गेली पळून मला. गोदादा किडनॅपर पळा. करण्या इकडं. करण्या, वाचव ए, करण्या, वाचव. गोदादा तुमच्यामुळे मी गुंतलो गोदादा. गोदादा. काय बने हो? आम्ही काय किडनॅपर वाटतो का तुला? अरे किडनॅपर आहे का? बधिराव. थांब, याला धर का खाऊ? त्याच्यात ती लाद दे, एक लाद दे त्याला. पांड्या, गाई बने हो? किडनॅपर दिसतो का? इथं बांधून काय टाकलंय आम्हाला?
दोन दोन ठोके टाकू दे ना अजून. अमिता अरे बंड्या मी नाही किडनॅपर कर आम्ही होय ना. मी नाही मग तोंड बांधून का आली आता ए, अरे गैबाने हो वावरात चाललो होतो ते औषध फवारायला. मग ते गावातून तोंड बांधून हिंडल्यामुळे आम्हाला वाटलं किडनॅपर आलेत गोळ दादाला. ए, तुला काय करते रे आम्ही गावातून तोंड बांधून असं कुठं बांधू हा अरे करण्या ते गोळ दादा अहो काय गोळ दादा सकाळी तुम्हीच मानला मी दिसायला सुंदर आहे म्हणून मला किडनॅपची टोळी अजून किडनॅप करायला येते. अरे त्याला गावातला कुत्रा विचारत नाही आणि त्याला किडनॅप करणार आहेत का गैबानिया भजी. झालं का तू मार खाल्लं आणि मला बी चारला फुकट घेणं आणि देणं. ए माझं जल्दी निघा. निघा. टाकू का अजून. जाऊ दे आता. बंड्या तो हान तुला काय अक्कल आहे का कशाला आम्हाला बांधून ठेवलंय. मला नाही त्यांना हान. मग कशाला बांधायला कशाला आलता त्याच्यासोबत तो म्हणला की किडनॅपरची टोळी आली बधीर गोळ्याला कुठले kidnap करायला. हो चला तो ह्याला देऊ का दोन ठोके आणि द्या देऊ का. बंड्या, नको बंड्या बंड्या हाना 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 ए, बंड्या, हाना हाना बंड्या. हाना जोरात हाना अजून. ए, नाही बंड्या. हा चला आता हा? किडनॅपर आहे का आम्ही होय रे. बांधायला लागला. चला तुम्ही. गोळ्या ठरल्याप्रमाणे पोरीला आणलेलंय. हा. आता तुझं काय असेल ना सविस्तर हा. तर पोरीला बाजूला घेऊन जा आणि सविस्तर बोलून टाक. आणि चालेल. आता हा आमचं काम आम्ही केलेलं आहे. जसं या बंड्याचं लग्न झालंय त्याचा संसार सुखात चाललाय. त्याला असं सुखात बघून मला नुसतं अशी जळजळ होती रे. हे गोळ्या तू किती बी जळजळ केलं ना आणि तू किती बी जळलास ना तरी मला काहीच फरक पडत नाही. हा ए, गोळ्या लग्न करण्यासाठी आहे ना पैसे लागतात सोनं लागतात तुझ्याकडे काय आहे? अरे लग्नाला पोरगी तर तयार होऊ दे रे. मग बघ एका रात्री सगळं उभं करतो का नाही. ए गोळ्या पण मध्यस्थीला पैसे द्यावे लागतात ना. अरे मग मध्यस्थीला तर मी देणार आहे ना 2 तोळ्याची अंगठी आणि उभा पोशाख देणार आहे. अजून काय पाहिजे. एवढं? हा मग गोळ्या हा आपल्या पाहुण्यात हाय बरं एक पोरगी पण तू जर मला आहे ना 2 तोळ्याची अंगठी उभा पोशाख करणार असशील हा तर मी मध्यस्थी करायला तयार आहे. आणि ती जी पाहुणी आहेत हा. का ती माझ्या बायकोच्या शब्दाच्या पुढे नाहीत. होय बघ बाबा तू जर देणार असशील मला तर मी बायकोला तुझ्या विषयी शब्द टाकायला होतो पाहुण्याला. चालेल दिलं. दिलं नाही द्यायला लागन तयारी दाखवायला लागन पाहुण्यांना लग्नाची. अरे मग ए बाबा हा. तुझ्यावर विश्वासच नाही आपला. हा. अरे मग मी देतो म्हणतोय ना अजून काय करायला पाहिजे. अरे तसं नसते हा. काय माहिती का ते तुषार म्हणल्याप्रमाणे हा. पाहुण्याला कसं आहे आपली तयारी दाखवावं लागेल ना. अरे हा हा बरोबर. म्हणजे तू 50,000 दिले ना हम्म. तर मग लगेच पाहुण्याला सांगता येते ना म्हणजे हा, पुढची तयारी करायला मोकळे आपण. आम्ही लग्नासाठी तयार आहे म्हणून. हा, मग हा. बरं 50,000 द्यायचे म्हणतो हा, का. हा. चालेल 50,000 देतो. हा. एक काम करा हम्म. 2 तासांनी मला भेटा. मी देतो तुम्हाला 50,000. देशील का हा देतो. बरं कॅश देणार आहे का चेक देणार आहे. कॅश देतो. Cash? तेवढं काय. बरं 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 हा, हो. चला येऊ का. हा हा. चालन चालन. आयला भांड्या हं? कुठून आणणार तू पोरगी? अरे दाखवायची एकाची कोणची तरी पोरगी आहे. नंतर सांगायचं त्याला गेली पळून म्हणून. हा आपलं काम काय आहे? फक्त पोरगी दाखवायचं. हा एकदा पोरगी पळून गेली की आपला विषयच राहत नाही ना. अरे पण कोण दाखवायचं? तुला काय करायचंय तू चल ना माझ्यासोबत. हा चल तू. बरं, चल. अगं गोळ्याच्या समाधानासाठी एकदा फक्त समोर ये. हा ए बघ तुला कसं आहे माहिती का फक्त तोंड बांधून त्याच्या समोर जायचंय. हा. लगेच तुला 20,000 रुपये. काय करायचं माहिती का तोंड बांधायचं आणि त्याच्या समोरून पळून जायचं. लगेच 20,000 कॅश 20,000 कॅश. हे बघ आता एवढी मोठी रक्कम आहे तू फक्त नाही म्हणू नको. जर रकमेचं जाऊन दे हा. त्या गोळ्याचा विचार कर. काय? काय विषय झालाय की बंड्यात जेव्हापासून लग्न झालंय का हा. तेव्हा गोळ्याला डिप्रेशन मध्ये गेलाय. का तर मित्राचं लग्न झालं आणि आपलं नाही झालं. त्याला वाईट डोकं बांधावून गेले पार त्याचं. डोक्यात ठोय झाले पार ते. तुला माहितीये का डोक्यात ठोय होणं म्हणजे काय? नाही अरे सांग राव बांड्या समजून ही पण डोक्यात ठोय झालीत का? मला करायचंच नाही कमी. हेच डोक्यात ठोय झालंय. तू नको गप ना तू. ब- त्याला समजून सांगा मी करणार नाही का. नाही नाही नाही, तसं नको तसं नाही, नको. केवढं? फक्त सांगितलंय तेवढं कर फक्त. 20,000 कॅश. बरं मी काय म्हणते हा. मी तुमच्या म्हणण्यानुसार काम करायला तयार आहे हा पण मला लगेच 20,000 कॅश पाहिजे. कॅश भेटणार ना लगेच. लगेच. हा. पलटायचं नाही हा? नाही नाही अजिबात नाही. हा, मित्रासाठी तेवढं तरी करावंच लागेल आम्हाला. हा? ठीक आहे, चालेल. हा, चल चल चलायचं मग. हा, चल. चला. ए, ए अरे बंड्या ये ए, ये ये. हे बघ गोळ्या ठरल्याप्रमाणे पोरीला आणलेलंय.
हा. आता तुझं काय असेल ना सविस्तर हा. तर पुरीला बाजूला घेऊन जा आणि सविस्तर बोलून टाक. आणि चालेल. आता आमचं काम आम्ही केलेलं हा. आहे. आता ठरल्याप्रमाणे तू आमचे 50,000 रुपये दे. हा हे बघ भांड्या, हम्म. ठरल्याप्रमाणे याच्यामध्ये आहे ना 55,000 आहेत. हम्म. पण आहे ना 55,000 कसे आहेत माहिती का? हम्म. ते वर 5,000 मी मला खर्चायला आणलेत. ते 5,000 मला माझे काढून द्या आणि तुमचे 50,000 घ्या. हा, नाही, दे ना इकडे. आता आता बँकेतून आणलेस ना तो हा ह्याच्यात बनला असतील ना. हा सगळे बनलेत. अरे मग 5,000 साठी बंडल कशाला फोडायचा? मी देतो ना वरचे तुला 5,000. चालतंय, दे दे हा. लवकर दे. थांब 1 मिनिट. दे मला ते हा, पोरी सोबत आणि पण आता- बोलायचंय. तुझ्या 2900 रुपये दे. 2100 रुपये दे पटकीने. एक काम कर हा. याच्यातलंच दे 2100 रुपये. कशाला बंडल कशाला फोडायचा उगाच? हा तिने आताच बँकेतून काढून आले सगळे बंडल आहेत. दे पटकीने देतो तुला पुन्हा मी. ए अरे दे अरे लवकर, मला ते बोलायचंय तिच्यासोबत. अरे तू गडबड करू नको ना गोळ्या. आम्ही गेल्यावर बस ना बोलत कवर बी. बरोबर. दे लवकर पटकीने 2100 आहेत ना. हे अरे पडले तिच्या आईला. हा हे बघ ही 5,000 रुपये आपला व्यवहार क्लिअर. क्लिअर. हा चल येऊ का मग गोळ्या. हा. घे मग बोलून काय बोलायचं ते पूर्ण हा. आता. चल रे दुसऱ्या. व्यवस्थित बोलून घे. बस का मग बाकी काय बरं आहे ना? अहो थांबा ना, अहो मला 2 शब्द बोलायचे. अहो पालता कुठे थांबा ना. अहो कसा आहे तुषार? नंबर 1. आईला पण लय भारी धंदा कडे हो. हा धंदा भारी. बाकीची बोलणी होतच राहते. तू पहिलं वाट कर. मेहंदीला 20 द्यायचे, मला 15 द्यायचे आणि तुला 15 द्यायचे. हा ते तर करू. आईला गोळ्या मी ऐकलं ती लय वाईट झालं राव. पोरगी पळून गेली. गोळ्या तू टिकवायला पाहिजे होती ना पोरगी. हे है का नाही? पण माझं काय म्हणणं माहिती का? अरे तो नीट बोलायचं ना त्या पोरीला. अरे बंड्या, तरी मी त्याला जाता जाता म्हणलो होतो व्यवस्थित बोल. कुठं गाण केली तू? नाही बाडे, आता काय जे व्हायचं ते होणारच ना. आता काय गेली तर गेली पळून, आता काय करणार? बर ते जाऊ दे. हं. तू एक काम कर, तू दुसरी पोरगी बघ. तुला मी अजून 50,000 रुपये देतो. अजून 50,000. हा अजून एक झटका. बघू बरं, येऊ का? बघू. हा. बघतो मी. हा बरं ये. काय अडचण नाही. बघतो आम्ही. काय हरकत नाही. वाट वाट वाट. वाट 3 वाट. ए यार तुषार पकड त्याला. अरे पिशवीत दगड आहेत, पिशवीत दगड दगड आहेत. आहेत. पकड, ए, पकड गोळ्या, त्याला, पकड लवकर आण. थांब. हा? आण त्याला धरून इकडे. होय, आण. ए, काय होय रे. काय काय हा? म्हणजे पैसेच नावाखाली आम्हाला का दगड देतो का? दगड हे बघ खरंच दगड दगाडी. देतो. खरंच दगाडी. हा? पैसे देतो का आम्हाला? का रे बाबा? ए ए अरे बांडिया, मी दगडे नाही, तुम्हाला 50,000 रुपये दिले होते. मी माझ्या हाताने स्वतः बँकेतून काढून आणलेत आणि 50,000 त्या पिशवी मध्ये दिलेत अरे तुम्हाला. ही पिशवी तू दिलेली तशीच आहे. मग अजून घरी सुद्धा नेली नाही. मला काय माहित मग, तुम्ही बदली बिदली केली असेल, मला काय माहित. दुसरी पिशवी असेल ही मग. नाही ए, दुसरी काय? नाही बाबा, तीच पिशवी ही. अरे या पिशवीत 50,000 होते. हे बघ, तुम्हाला खोटं वाटतंय का? तुम्ही मंदीला जाऊन विचारा. मंदी देखतच मी काढून आणले होते. मंदीला दाखवले मी काढून आणल्याच्या नंतर. हा जाऊन विचारा खोटं वाटत असेल तर. पळा. पण ती ए यार बंड्या, अरे लय मोठा मॅटर वाढला. नाहीतर काय. गोष्ट 10-20 रुपयाची असती तर आपण सोडून दिली असती. 50,000चा विषय. नाही मंदीकडे जावं लागतं आपल्याला. चल चल पहिलं चल मंदीकडे लवकर, चल चल. चल पहिले चल चल चल. ए थांबा 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 थांबा. बरं झालं भेटले. द्या माझे पैसे. अगं कसले पैसे? आता गोळ्याने गंडीवले राव. पैशाच्या नावाखाली दगड दिले त्या पिशवीत. वा 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 वा, म्हणजे चांगला प्लॅन बनवला मला गंडवायचा आहे ना. प्लॅन नाही म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. त्या पिशवीत फक्त दगडीच होती. तुला माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही का? अरे खात्र झाले तुझ्या डोळ्याचे, गप बस तू. हा मी पण माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्या गोळ्याने तुम्हाला पैशाची पिशवी दिली आणि त्या गोळ्याने बँकेतून पैसे काढून आणले होते ना, तेव्हा मला दाखवले होते. कुठे पिशवी? त्याच्यात दगडीच होती. आम्ही दोघांनी बघितलंय. पिशवी हे तिकडच टाकून दिली दगड होते म्हणून. वा 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 वा, मस्त. म्हणजे तुम्ही दोघांनी 25,000 घ्यायचे आणि इकडे मला चुना लावायचा आहे ना. नाही तसं काय नाही, दगडच होते खरं. मला अजिबात काही सांगायचं नाही. 10 मिळून मला 20,000 रुपये आणून द्यायचे. नाहीतर बघा दोघांचे असे कपडे काढीन अंगावरचे आणि त्या गोळ्याला जाऊन सांगेन की हा तुमचा प्लॅन होता म्हणून. हा? मग गोळ्या माहितीये ना कसा आहे, सगळ्या गावभर बोंबलत सुटणार. हा. चला निघा, पैशाची तयारी लागा. संध्याकाळपर्यंत पैसे भेटले पाहिजे. काय किती द्यायचे? तू दा 20,000 रुपये आले पाहिजे. अगं पण दगड दिले त्यांनी. मला काय माहित नाही, पैसे पाहिजे मला. आला मोठा दगड दिले. कुठून द्यायचे? काय म्हणजे? हा? कसा वाटला? गोळ्याला फसवायला निघाले होते ना. हम्म. तुला दा आणि मला दा. चल. ओ मॅडम, ओ मॅडम, मॅडम, काय हो? ओ मॅडम,
नमस्ते मॅडम. आय माय सेल्फ बिझनेसमॅन गोळ्या. हा. बरं तुमच्या कपड्याला इस्त्री करायची का? नाही नाही मी वावरात चालले. मग वावरात जाताना काही इस्त्रीचे कपडे घालून जात नाहीत का? कोण घालतंय इस्त्रीचे कपडे? अहो, काय मॅडम बघा, नवीन बिझनेस शिकलोय 3 दिवसात तुमच्या कपड्याला इस्त्री करून देतो का? अशी मस्त कडक करून देतो. नाही नाही आम्ही वावरात चाललोय. अहो घाला वावरात जाताना इस्त्रीचे कपडे, तेवढंच तुमच्या मजुरांवर अशी छाप पडेल हो. नाही नाही नको आम्हाला जाऊ दे आता उशीर होते आम्हाला. बरं नाही करायची म्हणता का? नाही नाहीच करायची का? नाही जावा की मग, कशा थांबलं इथं? जातो की. पळा. ए, लोक धंद्याचे खोटे करतात. ए गोळ्या इस्त्री वाले, ए चुरगाळ्याले मुरगाळ्याले गाड्या पडले सगळे कपडे इस्त्री करून देणार. ए गोळ्या इस्त्री वाले. ए दुसऱ्या काय काय रे? कुठे चाललाय एवढी गाडी मस्त पुसतोय? अरे ते लग्नाला चाललो होतो जरा. होय लग्नाला चाललंय का? हा. आयला. पण तू लग्नाला चाललंय ना, असे काय कपडे घातले? हे गोळ्या अरे चांगली कपडे आहे बघ. अरे ते बघ ना किती गाड्या पडल्या त्याला, चुरगाळला ते शर्ट पार. जरा त्याला चांगलं हे कर ना, इस्त्री बिस्त्री कर चांगली. बरं करीतो न मग जातो. तू कशाला करतो? मी करून देतो ना तुला इस्त्री. असली कडक इस्त्री करून देतो का नाही बस. मी तुझ्या काय इस्त्री करू? माय माय ऐक घरी इस्त्री. अरे बाबा तुझ्याकडे हाय इस्त्री, पण कसं आहे माहितीये का, मी नवीन बिझनेस चालू केला ना, कपडे इस्त्री करून देण्याचा. आणि बघ कसं असतंय माहितीये का, हम्म. तू घरी करण्यात आणि धंद्यावाल्या माणसाकडून इस्त्री करून घेण्यात फरक आहे का नाही? असं म्हणतो. तुला लय भारी इस्त्री करून देणार मी बरं दे इस्त्री करून. कुठं करून देणार? तुझ्या घरी. म्हणजे माझी स्लाइड जाणार. अरे इस्त्री तर माझी आहे ना पण. आणि तसंही बी मला सांग, शर्ट कोणाचा इस्त्री करणार आहे? माझा. तुझा. आणि मग देतो करून तुला इस्त्री. बरं चल दे इस्त्री करून चल. हा बरं काय? ते पैशाचं ठरवून घे ना. पैशाच घेणार होय माझ्याकडून पैसे घेणार तू? अरे आता नवीन बिझनेस चालू केलाय म्हणल्यावर पैसे घेणार ना राव, असं कसं? मग किती घेणार? जास्त नाही, 20 रुपये घेईन. मला नाही परवडत, मग मी माही फुकाट नाही करायचो घरी 10 रुपये देईन. अरे 10 रुपयाकडे कुठं बघतो, एवढं मोठं मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 3 दिवसाचा कोर्स केलाय. सोपं नाही. आणि तुझ्या पाहुण्या रावलं तुझं वजन पडन रे, असं छाप पडन मस्त. असं म्हणतो का? हा बरं नको रडू, चल देतो 20 रुपये तुला. हा चालन. चल. चल. झालं बाबा एखाद्या सरपंचाच्या कांद्याला पाणी धरून लय वाईट झालं. ए बावळा अरे मी काय केलंय? अरे मला काय हाणतोय? गोळ्या कुठे आहे तुझा मित्र? अरे मला काय माहिती? काय माहिती माहिती तुझ्या सोबत असतो ना कायम. हा माझ्यासोबत मी गेलतो पांढरा त्या कांद्याला सरपंचाच्या. अरे काय झाले कारण या हा हे बघ, मी ते गोळ्या येत होता तिकडून. हा गोळ्या म्हणला इस्त्री करून देतो तुला, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून शिकून आलोय. हा का? हा आणि हे बघ काय इस्त्री केली त्याने. काय हे बघ केली? हे बघ. लग्नाला चाललं होतं चांगलं, आता कसं जाऊ लग्नाला सांग बरं. मग आता तुला जायची जरूरत होती, मला काय सांगतो? बरं कुठे आहे ते गोळ्या? नाही मला माहिती काय का तुला? माहिती, मी घरी चाललोय आपला. आता ते- जेव्हा भूक लागली दुपारची. ते भेटला ना हा त्याला सांग हा दुसऱ्या शोधीत होता तुला. बरं चालते सांगतो. जा पळ लवकर पळ. ह्याला या गुरुदाने काय उद्योग आणून ठेवला काय माहिती. उद्योग केला त्याने आणि रट्टा खातोय मी. केला नाही. अजून थांब थांब लवकर थांब. अरे थांब ना. इकडे कुत्ता. इकडे. काय कुठं पडत होता? का पळत होता चोरावानी? का पळत होता रे? अहो सरपंच तुम्ही पुढे आला, मला वाटलं काय उद्योग केला काय म्हणून पळवलो. अरे तो गोळ्या दिसला का तुला? आता गोळ्या काय माहिती मला सरपंच. सकाळून कांद्याला पान धरीत होतो मी. मित्र आहे ना तुझा, असं कसं माहित नाही तुला? हा, मित्र आहे माझा, पण आता मी सरपंचाचं पान धरीत होतो. त्या गोळ्याने काय केलं तुला माहितीये का? काय केलंय? हे बघ हा शर्ट म्हणला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये इस्त्री करायला शिकलोय आणि हा शर्ट इस्त्रीने जाळून टाकला. पण लय भारी दिसतोय सरपंच. भारी दिसतोय. अरे 3000चा शर्ट आहे, सासऱ्याने माझ्या धोंड्याच्या महिन्यात घेतला होता. आता काय काय करायचं या शर्टाचं सांग? अहो तुमचं तर तुमचं, हे बघा हे बघितलं काय का करू ह्याचं? बरं जाळलं कुण्या? गोळ्याने? हात कुणाला? मला. पण मग मित्र माझी काय चुकी आहे त्याच्यात? मित्र कोणाचा आहे? मित्र आहे माझा. चुकी करणार तो रट्ट खाणार मी का? मग तुला त्याला समजून नाही सांगता येत का? आता सरपंच मी तुमच्या वावरात पान धरीत होतो. बरं तू एक काम कर, हा. गोळ्या तुला कुठे दिसलाय का? नाही दिसला. दिसला ना हा. मला पहिला फोन कर. बरं त्याला चालतंय. असे 2 ठोके टाकतो ना. चालतंय. व कोणच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकलाय ना तो इस्त्री करायला, त्याची इस्त्रीच काढितो. चालतंय. हा जा, हे असं दिसला लोकांचे का? कपडे जाळीतोय. चला. चल. दादा तुम्हाला लय नाही माझा मोठेपणा सांगत, तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं म्हणलं ना, मी काय एकदा शर्टावून इस्त्री फिरवली. हा. शर्ट आहे ना अगदी असा महिनाभर थाट उभा राहतो असा. हं. आपल्याला कस काय? समजत नाही. अहो, दहशतच तेवढी आपली इस्त्रीची. होय. हं. सोपं नाही.
असं ना असं बाबा. त्यामुळे म्हणतो एकदा इस्त्री. हे गुळ दादा अरे काय उद्योग केलाय तो गावात. काय ना 2 मिनिटं तिकडे जावा ना महत्वाचं बोलायचं. अरे काय झालं काय? काय तुम्ही इस्त्री करता लोकांचे कपडे जाळताय. अख्खं गाव दगडी घेऊन तुमच्या मागे लागले. अरे करण्यात झालं ते हुकून चुकून होत झालं असते. काय दगडी घेऊन लागला तुमच्या मागे. तुम्ही आज काय सुट्टी नाही तुम्हाला एकटे खात असताय तुम्ही. मग आता काय करायचं? मग आता काय करायचं आता पळायचं दुसरा पर्याय नाही आता आपल्याकडे. चालतंय. चला पळायचं. पळू. ओय गोळ्या काय अरे इस्त्री कर ना. नंतर नको नंतर नको नको, मला जायचं तर. नाही अरे तुझी इस्त्रीच लय भारी आहे. हो ना नंतर हे बघ, इस्त्री. हाय का? चला, हे करण्या. तुम्हाला जाळलेले कपडे घालायचे. हे, झळाले कोण घालतं जाऊ का? द्या नंतर घाला फक्त. पळा. अयो, काय? सरपंच आणि दुसऱ्या गुळ दादा पैसे इथे लावा. आईला इथं नाही लावता इकडे 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 या काढा. आईला लय उचल नको इकडे इकडे करण्या, इथं लपव बघ. कुठं तरी. इथं बघ. बघायचं आल्या. चल कुठं गेलाय काय माहिती अख्खं गावभर बोंबलं थिंडलोय आपण त्याच्या माग माग. काय करण्या आता तरी दिसला का नाही गोळ्या? नाही दिसला. नाही खरं दिसला? बोल बर का अहो सरपंच नाही हो. दांड का टाकीन जर खरं नाही बोलला तर. करण्या हा. खरंच सांगतोय नाही अरे बघितलं. थांब थांब. हा तो इकडे पळाला इकडे आतमध्ये. इकडे पळाला हा, का? हा, हा. चला चला लवकर चला. कधीच असं खरं सांगायचं नाही. ई, करण्या गेले का? हे गुळ दादा गेले गेले उठ उठ. चल लवकर, लवकर चल. चल लवकर. हे गुळ दादा सरपंच आला सरपंच आला. इथलं दिसला का रे? गेले का? नाही ना. नाही ना. कावेरी तुला दिसला का गोळ्या? नाही ना चला बघू. इकडे गेला इकडे इकडे पळा इकडे गेला इकडे इकडे हा इकडे 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 इकडे. ई, गेले का? हे गुळ दादा काय? तुला खरंच अक्कल नाही हा? काय झालं? नाही ते धंदे करायची काय जरूरत होती का आणि मला न सांगता धंदे केले तुला. हा विचारतो आता तुला. मग जा तुला तू ए, एकटं खातो नाही तुला. मला नाही, चल विचारायचं. चल चल नको नको. हा, मग मला विचारायचं काय जरूरत आहे का हा, नाही. विचारतो तुला चाल विचार. लवकर. हे गुळ दादा काय रे? लय दमलोय आता गडीभर बस. हा बस. अयो. लय पळावले आज तुला काम नाही काम वाटवले. हा, हा. अयो ते सरपंच दुसऱ्या इकडे आले मागे सर. अहो सरपंच तिकडे गेला तिकडे गोळ्या. ए मरू देते गोळ्या दमलोय मारण्याचा मी. बस बाबा पळू पळू जीव गेला. पाणी आहे का रे? पाणी ए, करण्या पाणी आहे का? नाही बाबा, करणे ही वायर कुठून आली? काय माहिती अरे बाबा. ही वायर. ही वाय- अरे गोळ्या गोळ्या अरे गोळ्या इथं अरे, आम्हाला काय सांगतो? अरे, ऐका ना का रे? बरं इथं. अरे ऐक ना बाबा. काय ऐकू? अरे ज्याने काय कुठाने गेला त्याला आणखी मला काय आणतो बिन मोगरा. ओय इस्तरी वाल्या मला काय माहिती. ह्याच इस्तरी करायला शिकलाय का? होय रे काय म्हणला सरपंच तुम्हाला कडक इस्तरी करून देतो. अख्ख्या तालुक्यात नाही पुणे जिल्ह्यात तुमचा शर्ट कोणी असा इस्तरी करून देणार नाही. हे असला शर्ट जाळून टाकला होय रे. अरे धोंड्याला माझ्या सासऱ्याने शर्ट घेतला होता का प्रेमाने एवढ्या आणि असली इस्तरी करायला शिकला का जाळायची होय रे. मग करतोच मी एक नंबर तालुक्यात एक नंबर इस्त्री करतो मी अशी कुणी करीतच नाही. आणि राहिलं हे हे तुमचा शर्ट जर जळालाय ना याच्यात माझी चूक नाहीये. मग कोणाची चुकी आहे? ते चौगुले वायरमॅनची चूक आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी ते करंट जास्त सोडला वरून त्याला मग मी काय करू? त्यांनी करंट जास्त सोडल्यामुळे इस्त्री जास्त तापली मग जळाला. आता मला काय माझी काय चुकी त्याच्यात? मी बघा सगळे ना असं लिहून आणलं होतं. शर्टाला किती तापू द्यायची इस्त्री, साडीला किती इस्त्री तापू द्यायची, हे टी शर्टला किती तापू द्यायची इस्त्री. मग माझी काय चूक आहे तेव्हा? तुम्ही त्या वायरमॅनला जाऊन बोला पळा. गोळ्या हे काय वायरमॅनचा लाईटीचा करंटचा याचा काही विषय नसतो हा, कळलं का? आपल्याला तेवढी अक्कल लागती. शर्ट इस्त्री करताना साडी इस्त्री करताना लक्ष देऊन काम करायचं असतं. हा आपलं ध्यान असतं का जागेवर? आणि तू जर परत जर माझ्या घरी आला आणि सरपंच तुमचा शर्ट कडक इस्त्री करून देतो जर मानला तर तुला मग सांगतो 2 ठोके टाकून निभार लावितो तुला. काय बघतो? इकडं बघ काय म्हणलं आता? नीट साडी इस्त्री करून देतो. हे असं इस्त्री तुझ्या बापाने केलत का? तू अख्खा बसतोस की ह्याच्यात बघ दिसलं का? गाईबान्या दात काढतोय अजून बधीर कुठला. तू ना परत जर माझ्या घराच्या इथं असं रेडियस मध्ये जरी दिसलास ना तर बघ तुला नाही तुला ती इस्त्री अशी तुझ्या अंगावर फिरवली ना तर माझं बी नाही कावेरी नाही फिरकायचं बी नाही तिकडं कळलं ना? बधीर. काय रे गोळ्या गेली नाही अजून सगळी मी बाकी आहे. आता काय तुझं आलं? काय? काय नाही 5 मिनिटं बाहेरून काय जाऊन आलो मी. कपड्याची गडी बिडी घालून ठेवली नाही का? ए अरे इस्त्री नको घेऊन जावे. सोड म्हणलं ना तुला आजपासून तुझा धंदा बंद. अरे ते हप्त्यावर घेतले हप्ते फेडायचे. अरे यार करण्या इस्त्री घेऊन गेला ते हप्ते फेडायचे राहिले तिचे. मला काय सांगता मग धंद्यात तर मला नाही घातलं मग मला काय फायदा आहे त्याच्यात.
तुम्ही तुमचं बघा. अगं माझी काऊ मी आलोय. कार गोळ्या पाडल्या. अरे काय झालं लय पळत आला तुम्ही. अरे तू इकडे काय करतोय कशाला आलं इकडे वावरात आलोय. अरे बांड्या तिकडे तुझ्या कावनी रडून रडून स्वतःची अशी बेकार अवस्था करून घेतली. काय झालं माझ्या काऊला. अरे त्या म्हणतात मला माझी यांची लय आठवण येते लवकर त्यांना बोलवा. बघ तुम्हाला कळलं ना मी घर का सोडित नसतोय. मला माहिती माझ्या काऊला माझा विरह सहन नाही होत म्हणून मी घर सोडित नसतोय. अरे बांड्या तू जा लवकर त्यांच्या घर त्यांची अजून बेकार अवस्था होण्याच्या आधी लवकर जा कारण सांग ना याला. ए अरे तू जा बाबा तू लवकर जा, लवकर जा. हा, लवकर जा. जा लवकर. मी आलो काऊ काऊ मी आलो. अगं माझी काऊ मी आलोय. कुठं गेले होते तुम्ही? अगं काऊ तूच म्हणलीस ना सकाळी रानात जा म्हणून मग रानात गेलो होतो ना. हा मग एवढा वेळ असतंय का? मला किती एकटं वाटत होतं. अगं एकटं वाटायला काय काऊ. हा हे बघ काऊ तू असं टेन्शन घेत जाऊ नको. बघ बरं मी एक दिवस काय म्हणजे रानात गेलो तो विरहाने बघ बरं स्वतःचा कशी हाल करून घेतलीस तू. बरं वाटतंय का ती हाल करायला. अहो मला मग- करमतच नव्हतं तुमच्याशिवाय. असं काय कसं काय करायला लागलीस. अहो मग काय तुम्ही आता मला सोडून जाता मग मी काय करायचं? काऊ अगं एवढे चटाचट हाणू नको ना. तुझ्या हात लय गड्या माणसावनी लागायला लागलीस. अगं कोणत्या गिरणीचं पीठ खायला लागलीस. किती निवर हात झाले तुझे. बरं काऊ आता मला आहे ना मी आलोय रानातून पळत पळत मला एकदा तुझं तोंडच बघायचं इकडे. नाही नाही अजिबात माझं तोंड नका उघडू. अजिबात नका उघडू. हा काऊ एकदा तोंड बघू दे ना मला. नाही नाही रुसले मी तुमच्यावर. रुसले अगं अगं असं रुसू नको ना काऊ. आता आलो ना मी हातातलं काम टाकून रानातून. बरं. आलो का नाही सांग तुम्हाला मला. तोंड बघायचंय का? हा, मला तोंड बघायचंय. दाखव. चला मग घरात. घरात चला तोंड बघायचं नादच केला राव. चला 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 चला. दाखव दाखव तोंड दाखव 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 तोंड. अयो, अगं काऊ आता तोंडावर पडला असतो तुझा. तोंडात एक बी दात राहिला नसता. एवढं जोरात ढकलीत असतात का. हा? बरं सॉरी सॉरी. बरं या जवळ या जवळ या. नका मला जवळ लाग. अहो या ना. नका मला म्हणलं ना जवळ अहो मला. या ना. अहो नको नको नका ऊ. लय, अयो तुम्ही येताय जवळ का मी येऊ? नको नको तू बी नको येऊ आणि मी बी येत नाही. काही नाही आपलं लांबूनच बोलू असं. हा? तुला आता बरं वाटतं ना मी घरी आलो तर. बरं वाटायलंय ना. हा हा बरं वाटायला ना. हा. बरं ठीक आहे बस मग. नाही निवांत. नाही 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 आधी जवळ या. नाही नाही मी नाही जवळ येणार. हा. हा. अहो या ना. अगं नाही तर बस जरा लांबून अहो बस या ना. ना. नका आय, आय, अयो, अयो. अगं काऊ असं का हे करायला लागली. शेणाने हात मारला काऊचा. खायला तुम्ही कधी आले. गोळ्या करण्या. कसा वाटला पत्ता. अरे पण काय 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 आहे तुमचं हे? अहो त्याचं काय झालं माहिती का? आम्हाला असं काही करायचं नव्हतं पण हे तुमचे मित्र ते मला म्हणले आम्हाला आमच्या मित्राची थोडी मस्करी करायची. म्हणलं चला करू. अगं काऊ तुला सांगतो माझी शपथ का पहिली. माझी शपथ का. हा बघ इथून पुढे असं मजाक करायचं नाही. हा? त्या दुसरीने लय हाणलं रे मला लय हाणलं लय लागलंय. सॉरी तो कुठे बरं जाऊ द्या काय नाही होत. चला घरात. नका मला घरात नाही. अहो, चला आता मी काय नाही करत चला. बरं. भांड्या 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 हे बघ, हा, चला. लागलं नाही ना तुला एवढं सांग मला. नाही लागलं नाही पण पडलो धाडा किती जोरात इतक्या जोरात हानी असतात का. ए बांड्या हा. सॉरी बर का मित्रा. आता जा वहिनी याला घरात घेऊन जा. घरात घेऊन जा. चा बाजा, चा बाजा, चा हा, बाजा. चहा पाजा त्याला. आता अहो, नीट बघ. त्याचं काय माहिती का हा. तुम्ही ना अजिबात घर सोडत नाही म्हणून आम्हाला असला काहीतरी उद्योग करायला लागला. हे तुमचे मित्र म्हणले तुम्ही अजिबात ह्यांच्याकडे जात नाही बोलायला बसायला म्हणून त्यांनी असली आयडिया दिली. बघा आता. मग मी आज गेलतो का नाही कामाला सांग बरं रानात गेलतो का नाही. अहो ते बरोबर आहे पण ह्यांच्याकडे बी जात जा जावा कधीतरी. हा? आता बरं ठीक आहे तू म्हणतेस तर जात जातो बाबा. हा. हा? बरं आता चला घरात. बरं थांब आज संध्याकाळी 6 वाजता कुठं कुठं कट्ट्यावर. त्यावर ये. येतो येतो बाबा नाही येतो. आल्यावर मग नाही नाही येतो ना. ए, तो नाही आला ना आता दुसरा प्लॅन. येतो बाबा येतो. येशील ना मग. हा, येतो येतो हा, येतो. चालेल. हो. ए, चला रे आता. मला सांगा ही चुन्याची डबी आणि ही तंबाखू कुणाची आहे?
हा कशी काय आली तुमच्या खिशात? हिला पॅन्ट धुणार नाही मी. खरं खरं सांगा कुणाचं आहे ते? अगं माझी नाही ते. तुमची नाही म्हणजे? नाही. अहो लग्न करताना तर मला सांगितलं होतं पोरग निर्व्यसनी. असलं कसलं निर्व्यसनी? अगं निर्व्यसनीच आहे मी. मग हे कुठून आलं? ती काय माहिती कशी काय कुठून आलं. काय माहिती? अरे हो तुला माहिती ना मी काल सरपंच तिथं कामाला गेलो होतो म्हणून. हा. हा? त्याचा गडी नाही का ती करण्या हम्म. ती आहे का गपचिप सरपंचाच्या चोरून अशी गायच्या फाटया तर बर. त्यांनी मला आणायला लावली होती तर ती हम्म. माझ्या खिशातच आली राव इकडं. हम्म. बघ तरी मी तुम्हाला सांगितलंय लोकांच्या वस्तू घरी घेऊन येऊ नका. हे हा. देऊन त्याला परत धरा. बरोबर देऊन येतो मी त्याला. हा. बरोबर पॅन्ट बरं ऐका तुम्ही ऐका काय? थांबा. हा? मी येते तुमच्या सोबत. हा? हा मग हे माझ्या समोर द्या तुम्ही त्यांना. कशाला अवघड तू काय कशाला म्हणजे काय? ऐका तुम्ही हा, माझं. हा. हो का तुम्ही जाणार हा. तर तुम्हाला परत एक काम सांगणार. हा. तो परत तुम्हाला असलं काहीतरी आणायला लावणार. त्याच्यापेक्षा चांगलं आहे की मी तिथं येते आणि त्याला चांगला दम देते. मग तो पुन्हा असं काही करणार नाही. असं होईल वय हा नाही तरी पण मी देऊन नाही, येतो नाही, ना मी- pant तू ना. तुम्ही माझं ऐका. मी येते तुमच्या संग. चला तुम्ही लवकर कडे जावा दाराला. चला 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 हे. अहो, चला परदेशनी. मी त्याला चांगलं बोलते म्हणजे माझ्या नवऱ्याला असली काम सांगायला नोकर आहे काय तुमचा? हा? अगं पण चला. तरी पण का ऐक ना तू कशाला तू पॅन्ट आव. मी देऊन येतो ना त्याला. बरं असू दे माझ्या हातात काय नाही होत. चला अगं पण तू पडला 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 वाटतं. इथं थांबा. इथंच आहे ती. कोण आहे ही काय इथं आहे? करणे वय हा. काय रे माझा नवरा एवढा भोळा बाबडा बिचारा आणि त्याला असली काम सांगतो का? काय लाज काम नाही वाटत सांगितलंय? का? हा? काम काय सांगितलं पण मी काय काम सांगितलंय? तुझे काय पाय मोडलेत काय? तुला तंबाखू खायचे तंबाखू खायचे काय आणायचे तर तुझं तू जाऊन आण ना. त्यांना कशाला काय सांगतो? मी कुठे तंबाखू खातोय? गप्पा सांग, तू कुठं खातो माझी? एक मिनिट एक काम कर बाबा एक मिनिट सोड ही धरवा तुझी तंबाखू आणि जा बरं पळ ही बरं कुठे माझी तंबाखू आहे? इथून. काय बोलू बिलू काय नको काय नको हा? परत जर माझ्या नवऱ्याला अशी काम सांगितली तर बघच फक्त तू. जाऊ दे काऊ कशाला तू चल आपलं माघारी पॅन्ट तू चल माझी एकच बरं पॅन्ट चला. हा चला. पॅन्ट तू ह्याच्या आल्या भांड्याच्या तंबाखू ते खाते आणि आरोप माझ्यावर ढकली ते. हा? याच्या आता काहीतरी केलंच पाहिजे. बघतो जातो मी. थांब ए करण्या थांब थांब थांब. का बोलू दादा? काय झालं एवढं का ताण करीत बरं मी चालला? तंबाखू खातो का? तू तंबाखू नाही बोल नाही का? नाही खात ना. ते भांड्याने माझा आरोप टाकला तंबाखू खातो म्हणून. होय. त्याच्या बायको जास्त मला झाप झापला त्याने आणि म्हणतो काय त्याची बायको म्हणली की तुला काय टांगड्या मोडल्यात का? तुला तुपले अन्न खाता येत नाही का? माझ्या नवऱ्या काय सांगते आता त्या भांड्यालाच लागते दिवसातून 2 पुड्या आणि त्याची बायको मला जापला आणि त्या भांड्याने मलाच हाणून लावलं पळून. होय असं झालंय का? बर बर ठीक आहे. तू काय लोड घेऊ नको. तू जा मी बघतो काय करायचं ते. बरं मी येऊ का मग? हा जा. ए बंड्या काय रे? काय झालंय? आता काय इथंच करतो काय? अरे प्रेशरच येईना झालं या का काय झालं? तुला सांगतो हम्म. सकाळी आहे का हम्म. बायकोला माझ्या पॅन्टीच्या केसासाठी तंबाखूची पुडी होय. सापडली तिला हा हम्म. मग म्हणली ही कुणाची हा. मी तिला करणीवर ढकलून म्हणलं करण्याची आहे आणि तिने काय केलं माहिती का हा. करण्याला देऊन टाकली होय. अरे सकाळपासून एक बी इडा खाल्ला नाही त्याच्यामुळे कसं प्रेशरच येणार गेलंय रे हा. हा ना त्यामुळे तुझे असे हाल आहे काय? हो ना प्रेशरच नाही एक इडा बी खायला भेटला नाही नाही कळ कळ मला तुझे हाल. करण्या भेटला हा. होता. करण्याने सांगितलं मला हा. काय घडलं ते. कावेरी वहिनी त्याला झापलं बिपलं तंबाखूच्या पुडीवर. सांगितलं का तुला हा सांगितलंय. हा, हा. हे बघ हा. त्याला मी बोललो हा. संकटाच्या काळात आपणच मित्राला मदत केली पाहिजे. तू आणलीस काय गायच्या आणलीस काय माझ्याकडे नाहीये गायच्या मी खातो का तुला माहिती ना. तंबाखू हा खरं तू खात लोट. नाही राव संकटाच्या काळात मदत करणार पण मी तुला. तू लोड घेऊ नको. हा, हा. गोळ्या कशाला आहे? हे बघ करण्याला मी सांगितलंय सरपंचाच्या इथं थांब. त्या हा. सरपंचाच्या इथं थांबलाय. सरपंच पण घरी नाहीत. त्याच्याकडे तंबाखूची पुडी आहे ऑलरेडी. आहे ना हा तू मस्त चल तिकडे सरपंचाच्या इथं तंबाखू बिगम खा आणि मस्त हलका हो आणि ये मोकळ्या वातावरणात आईला जाऊ. खरंच राव तू लयच संकटाच्या काळी धावून आलास पण अगं काऊ काय हो? मी जरा निसर्गरम्य वातावरणात 5 मिनिटं फेरफटका मारून येतो ग बरं बरं जावा लवकर या आणि. आईला जमलं आलो चल, चल. आईला चल लवकर सर काय बाबा हा बरे हा. बंडे ऐक हा. एक काम कर तू हो पुढं. मला एक छोटस काम आठवलं मी तेवढं करून येतो. बर पण करणे आहे ना तिथं हा करणे आहे तिथं. तू जा. बरोबर जातो करण्या तुला सांगतो ह्याच्यासारखं सुख आहे का कशातच नाही गडे ही खाल्ल्याशिवाय प्रेशरच येत नाही आता ही खाल्लं ना बघ असं कसं दना 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 प्रेशर येत आणि वय रे बावळट करण्या सकाळी बायको म्हणत होती कुणाची तंबाखू आहे मी म्हणलं करण्याची आहे तर तुला काय झालं होतं रे हो म्हणायचं ना जितलं बितलं असताच होय मी वावलं ठेवाय मग माग बघ. कोण आहे काय माग काय तुला सांगतो करण्या या बघ ही आखरी वेळ
आखरी वेळ मी तुला तंबाखू म्हणून देणार आहे काय हो. कहू आखरी वेळ म्हणून आणि मी कहू सांगतो तुला सरपंचाचा नोकर आहे सरपंचाचा याचा नोकर नाही मी याला तंबाखू म्हणून द्यायला काय बरोबर आहे. माहिती का तुझा नोकर नाही रे मी तुला तंबाखू म्हणून द्यायला कळलं का तुला तरी तुझी तंबाखू की तंबाखू तुझी हे बघ हा. माझी नाही तंबाखू तुझी तुला डबे. अरे बघा माझी बघा तुझी वहिनी नजर. बघा माझी नाही. तुमचा नवरा तुमच्या तोंडावर खोटं बोलतोय बघा नाही नाही खोटं कुठे काय याच्यात ह्याच सगळं माझं काहीच नाही सकाळीच म्हणलं ना कौला सांगितलंय हे बघ ए धर रे धर माझी नाही ती हा? मला गोळा उठला लाज वाटू दे ना खोटं बोलताय माझ्या सोबत थांबा जरा तुमच्याकडे बघते बोल दादा लयच भारी आयडिया होती का बरं झालं तुम्ही आला नाही तर माझ्या तंबाखूचा आरोप आला असता अरे बास का करण्या गोळू दादा असलं टेन्शन नको घेत जाऊ तू वा वा बोल दादा एक नंबर